संजय राऊत आणि किरीट सोमय्या दोघेही बेधडक आणि आक्रमकपणे बोलणारे फायर ब्रँड नेते। ते एकमेकांवर तुटून पडले की मागे पुढे पाहत नाहीत आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलंय आणि त्याचं कारण ठरलंय मेधा सोमय्यांच्या याचिकेवर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं। अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टाने दोषी ठरवलंय आणि कारावासाची शिक्षाही सुनावली आहे। त्यावरून आता आरोपांच्या ठेणग्या उडू लागल्यात। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। जेलमध्ये पाठवायचं त्यांना पाठवू द्या ना। डरपोक आणि नाही तुमच्या घरी त्या मुलूंच्या पोपटलासारखं नाही उठसूट आरोप करायचे कोणावर घाणेरडे खोटे। संजय राऊत मध्ये हिम्मत असेल त्याने उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्याकडे अपील फाईल करा। गेले 4 वर्ष हेच संजय राऊत नाटक करतात। सगळ्यात मोठं डेफॉर्मेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे। मला वाटतं ते कशालाही घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील। मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे। संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि किरीट सोमय्या भाजपचे तितकेच डॅशिंग नेते। या दोघांचं राजकीय वैर म्हणजे नुसत्या ठेणग्या आणि या ठेणगीचा आता वणवा होण्याची शक्यता आहे। कारण आहे किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या अब्रुनुकसान प्रकरणी संजय राऊत यांना झालेल्या शिक्षेचं। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यावर संजय राऊत यांना 15 दिवसांचा कारावास 25,000चा दंड ठोठावण्यात आलाय। तर राऊतांना अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे आणि 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। किरीट सोमय्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पहा। मीरा भाईंदर मधल्या शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे। 2022 मध्ये मीरा भाईंदर मध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली। त्यापैकी 16 शौचालयांचं कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं। शौचालय बांधकामात 100 कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केलेला। सोमय्यांनी बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून घोटाळ्याचा आरोप करण्यात आला। मेधा सोमय्यांकडून अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला। कोर्टाने संजय राऊतांना दोषी ठरवत शिक्षा सुनावल्यावर सोमय्या आणि राऊत अशा दोन्ही बाजूंनी आरोपांचं शाब्दिक युद्ध पुन्हा पेटलंय। मला जेलमध्ये पाठवायचं त्यांना पाठवू द्या ना। जर आम्ही सत्यासाठी संघर्ष करत असताना जर कोणाला आम्हाला जेलमध्ये पाठवायचं असेल तर आमची तयारी आहे। आम्ही डरपोक आणि नाही तुमच्या घरी। संजय राऊतांना शिक्षा मिळालेली आहे। 15 दिवस त्यांना कोठडी मिळालेली आहे, कैद आहे आणि 25,000 रुपये दंड आहे। दंड नाही भरला तर 3 महिन्याची त्यांना कोठडी मिळालेली आहे, कैद मिळालेली आहे आणि न्यायालयाने योग्य तो फैसला दिलेला आहे। त्यांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र ते समोर आणू शकले नाहीत, कोणतीही साक्ष समोर ठेवू शकले नाहीत। संजय राऊत मध्ये हिम्मत असेल त्याने उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्याकडे अपील फाईल करावी। हिम्मत असेल त्याने अपील मध्ये हे सगळं लिहा। हिम्मत असेल ते लेखी स्वरूपात त्यांनी चंद्रचूडला लिहा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय अपील मध्ये यातला एक पण शब्द नसेल। गेले 4 वर्ष हेच संजय राऊत नाटक करतात, मीडिया समोर एक बाईट देतात। माझा 27 आरोप केलेले, हे जे 100 कोटीचं केले ना, एक कागद नाही दिले त्यांनी, एक तक्रार नाही केली। सोमय्या पती पत्नी आणि संजय राऊत यांच्यात वादाचा आगडोंब उसळलेला असताना त्यात सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांनीही उडी घेतली आहे। सगळ्यात मोठं डेफॉर्मेशन हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी करायला पाहिजे। डर्टी डझन तुम्हीच लिंक करा ना, मग मी पण उद्या कोर्टात जाऊ का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, NCP करू का मी डेफॉर्मेशन भारतीय जनता पक्षाच्या? त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही करताय ना सरकारमध्ये। मला वाटतं ते कशालाही घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील। राऊत साहेब तुम्ही पाहताय लढतायत सगळीकडे। मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे माझी मागणी आहे। किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा घेणार आहेत का हा माझा सवाल आहे। आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत अशी माझी माहिती आहे। ते संजय राऊत यांना डिच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे। कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचलेला वाघयुद्धाचा पहिला टप्पा तरी सोमय्यांनी जिंकलेला दिसतोय। मात्र कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनंतर हे वाघयुद्ध शमणार की भडकणार? महिन्याभरानंतर संजय राऊतांना तुरुंगाची हवा खावी लागणार की तुरुंगवारी टाळण्यात ते यशस्वी होणार? विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्राला या प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा असेलच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.